दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 11 वाजता हभप अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल। आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। आमच्या दोघांचं एक अतूट नातं आहे। ईश्वरानं मला बहीण दिली नाही सख्खी, त्यामुळं सख्खी बहीण मला सोनालीताईंच्या रूपानं मिळालेली बरं का, म्हणून ती माझे लाड पुरवत। आता हे ती दिदीने ठेवलेला काल आहे, नाही तर कोणी कीर्तनकार ठेवू शकतात, ढोक महाराज ठेवू शकतात, गिरी महाराज कोणी ठेवू शकतात। मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण त्यांचा भाऊ आहे म्हणून तो मला मान आहे, भावाला मान दिला पाहिजे म्हणून तो मान आहे। आमचे खरं तर सोनाली दिदींच्या या पवित्र कथेच्या व्यासपीठावर महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे असा एक अट्टहास निर्माण झाला आणि त्या दृष्टीने हे काल्याचं कीर्तन आमचे प्राणप्रिय जीवलग आमच्या दोघांना एक सखा मिळाला आहे। तो आमचा सखा म्हणजे सोलापूरचे महादेव दादा खरसाडे बरं का। आमचं जीवन आहे, हृदयातला माणूस आहे, अत्यंत हे सगळं करायला तेच कारणीभूत आहे। हो, दारफळलाही घोड्यावर मिरवणूक होती ना आमची, त्यांचीच होती। इथंही तुम्हाला जे बसवलं आहे डोलीमध्ये तेही त्यांचंच आहे। अजून खूप स्वप्न आहेत, हेलिकॉप्टरमधून उतरायचं त्यांना आम्हाला, काल्याची दहीहंडी फोडायला। अशी माणसं मिळाली पाहिजे ना कृष्ण महाराज। भाग्यवान आहेत आम्ही, आमची सोनालीताई आणि अक्रूर महाराज। आम्हाला हा महादेव दादा नावाचा एक व्यक्ती, जीवलग, सखा, प्राणप्रिय श्वास मिळाला आहे की तो आमच्या अशा हौशी करत राहतो। आणि त्या हौशी करण्यासाठी असं पांगरी गावासारखं गाव लागतं। म्हणून अगदी या पांगरी गावानं ठेवलेल्या उत्सवातला हा काला या ठिकाणी समापन्न करत असताना खरं तर आता मी त्याच्यात बोलत राहिलो तर 1 तास जाईल। खूप आपण गोड आणि सध्याच्या कीर्तन मालिका परंपरेमध्ये, कथाचे परंपरेमध्ये अग्रगण्य नाव घेतलं जातं ते म्हणजे सोनालीताई करपे यांचं। कल्याण स्वामी संस्थान चकलांबा खूप मोठं संस्थान आहे आमच्या बीड जिल्ह्यात। ज्ञानोबारांची परंपरा आहे संस्थानला, म्हणजे ज्ञानोबारांच्याही अगोदरच आहे, नाथांची परंपरा आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, ही जी आपली संप्रदायाची नवनाथाची जी परंपरा आहे, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारण मग ज्ञानदेवे सार चोजविले, त्या नाथाच्या परंपरेमध्ये गेवराई तालुक्यामध्ये चकलांबा गावाला कल्याण स्वामी महाराज झाले आणि त्या कल्याण स्वामी महाराजांनी त्यांच्या अखंड पिढीमध्ये परमार्थ सांभाळला, जपला। आणि त्या परंपरेमध्ये ताईंचा जन्म झाला, दिदींचा जन्म झाला। खरं तर त्यांच्या वडिलांनी असा संकल्प केला होता बरं का, ऐका जर तुम्हाला माहिती नसेल की मला पहिला जर मुलगा झाला, कल्याण स्वामी महाराजांना त्यांनी नवस केला होता, जर पहिला मुलगा झाला मला तर देवा मी तुझ्यासाठी तुला देऊन टाकेल। आणि योगायोगानं मुलगी जाईल, मुलगा झाला नाही, सोनालीताई नावाच्या नावानं मुलगी झाली। मग ते मुलगा तर झाला नाही, मुलगा नंतर झाला, समजा बंधू आहेत त्यांना, पण मुलगा झाला नाही म्हणून त्यांनी विचार केला नाही, मुलगी का व्हायना देवासाठी समर्पित केली। आणि ऐका, देवाला कल्याण स्वामी महाराजांना अशी एक मुलगी तयार करून घ्यायची होती भारत देशात, महाराष्ट्रात, म्हणून मुलगा जन्माला आला नाही, मुलगीच जन्माला आली बरं का। आणि मुलगी जन्माला आली, जे कुळी कन्या पुत्र, जे कन्या शब्द वापरला ना तुकोबाराने अगोदर अभंगामध्ये, अगोदर पुत्र जन्म शब्द नाही आहे कृष्ण महाराज, कन्या शब्द आहे अभंगात, कुळी कन्या, आणि अगोदर कन्या जन्माला घातली। आणि त्या कल्याण स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये त्यांची सेवा करण्यासाठी मी दान देईल बा माझ्या मुलाला, असा त्यांच्या वडिलांचा जो शब्द होता तो दिदींच्या रूपाने त्यांनी सार्थकी लावला, देऊन टाकलं त्यांना। देत असताना बघा त्यांच्यामध्ये आचरण आहे, पहिली गोष्ट वैराग्य। आचरण कोणाकडून घडतं? ज्याला वैराग्य त्याला घडतं, वैराग्य लागतं त्याच्यासाठी, पाय घसरू द्यावा नाही लागत, त्याला आचरण म्हणतो आपण। ते आचरण दिदीकडे आहे, तुम्ही त्यांचा चेहरा बघा, त्यांची वागणूक बघा। महाराष्ट्रभर कुठंही जा तुम्ही, कुठंही कोणत्याही प्रांतात जा, महाराष्ट्रातल्या खानदेश, मराठवाडा, कुठंही जा, जेवढ्या प्रांतात तुम्हाला जिथं गेल्यानंतर सोनालीताई करपेंचं नाव घेतलं की माणसं मानानं हात जोडतील का? आचरण, आचरण, वैराग्य टिकावं लागतं, ते सांभाळावं लागतं। आणि ते सांभाळण्याचं काम स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये, कल्याण स्वामींच्या परंपरेत जन्म झाल्यामुळं ते विशेषत्वानं अंगीच मानलेले, ते विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, जसं तुकोबाराय म्हणतात ते, तसं
अंगीकारच तसा झालेला आहे, जन्मच तसा झालेला आहे. म्हणून अगदी त्या परंपरेमध्ये आमच्या सोनाली दिदींचा जन्म झाला आणि त्या कल्याण स्वामी संस्थांचा प्रचार आणि प्रसार करत असताना अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था मुलींची असेल, यात्रा असेल, मग कथा असेल, कीर्तनं असतील, बरं का. आता आमच्या संप्रदायात तिथं भरपूर महाराज मंडळी आहेत. तिथं आता सध्या आमचे कृष्ण महाराज गिरी बसलेले आहेत. त्यांचे वडील उभ्या महाराष्ट्रभर कीर्तनाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहेत. पांडुरंग महाराज गिरी मोठं नाव आहे महाराष्ट्रात, बरं का. पांडुरंग महाराज गिरी यांचे ते चिरंजीव आहेत, बरं का. आता मी कीर्तनकार आहे. आता ओंकार महाराज तुम्ही आता चाल ऐकली, कैलास महाराज, भरत महाराज तुम्ही पाहताय. इथं जी सगळी मंडळी इथं व्यासपीठावर उभी आहेत, बसलेली आहेत, बरं का. ही मंडळी वर्षातून, 1000 वर्षातून, 100 वर्षातून एखाद्या वेळेला जन्माला येतात. म्हणजे मी माझं म्हणून सांगत नाही, पण ही मंडळी देव जन्माला घालत असतो. त्यापैकी ही मंडळी आहेत महाराज. हो, विशेषत्वानं चाखून आणलेली, जशी शबरीनं प्रत्येक बोर चाखून आणलं रामासाठी, तसंही चाखून, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. चाखून सांगितलं तुकोबराने की मला माहिती आहे बुवा देव यानं मिळणारच आहे तुम्हाला. तसा चाखून अनुभव घेतलेली ही मंडळी आहेत महाराजी. आणि त्याच्यामध्ये 1 नंबरचं महाराष्ट्रभर सध्या नाव कथेच्या बाबतीत. काहीला कथा जमते तर यात्रा जमत नाही, काहीला यात्रा जमते ओंकार महाराज तर कीर्तन जमत नाही. आता मलाच बघा तुम्ही, मला नुसतं कीर्तन येतं, यात्रा आणि फित्रानं आपल्या डोक्यात बसत जमत नाही. करायला गेलो तर काहीतरी हुकून जातं, ते मेळ बसत नाही. म्हणजे यात्रा करायला गेलो तर जमणार नाही. कीर्तनात किती सांगा, कीर्तन 3-3 रोजचे करू आपण. म्हणजे एखाद्याला कीर्तन जमतं तर यात्रा जमत नाही, काहीला यात्रा जमते तर कथा जमत नाही, काहीला ते कथा जमते तर ते काय म्हणते त्याला कीर्तन. असं एकामध्ये एक प्रत्येक पारंगत माणूस नसतो. पण भारत देशात, महाराष्ट्रात एकच आमची एवढी सोनाली ताई बुवा, सगळ्या गोष्टीनं युक्त आहे. यात्रा म्हणाल तर वर्षातून 2 यात्रा आहे, कथा म्हणाल तर डायरीमध्ये कथेला जागा नाही, कीर्तनं म्हणाल तर आता कीर्तनं घ्यायला बी डायरी जागा, रजिस्टरच करावं लागेल, आता राहिलंच नाही महाराज. कथा म्हणजे प्रत्येक गोष्टीनं युक्त अंगीकार आहे. याचं कारण एकच आहे, मी तुम्हाला पहिला शब्द सांगितला की ते जन्माला येताना त्यांच्या वडिलांनी जो नवस केलेला आहे, त्या नवसापायी भगवंतानं जन्माला घातलेली ती कन्या आहे. आणि ती विभूती आहे देवाची. मेकांशेनं स्थितो जगत या पदावरच्या ओव्या ज्ञानोबरांच्या. एका अंशामध्ये जसं देव जग निर्माण केलं देवानं, तसं अंशरूपी त्यांचा तो कल्याण स्वामींचा अंश त्यांच्यामध्ये आहे. आणि त्या तत्वानं प्रचार प्रसार करत असताना आपल्या या पांगरी गावाला एक 5-7 वर्षापूर्वी त्यांचा येण्याचा योग आला. आणि तेव्हापासून या पांगरी गावातल्या सकल माणसांनी, मग सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीतली मंडळी असतील, गावातली चटई उचलण्यापासून आता आल्यापासून मी पाहतो ना, या पांगरी गावची सगळी मंडळी, माता मावल्या, तरुण मुली, बहिणी, भाव, तरणीबाण, ज्येष्ठ, म्हातारे, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, सगळ्या माणसाला 5-7 वर्षापासून आलेल्या संबंधानं, खरं तर या गावात त्यांना ज्यांनी आणलं ते आमचे प्रभाकर तात्या पगार यांच्या संबंधानं ते आले. त्यांच्या सौभाग्यवती माझ्या बहीण आहेत आणि त्यांनी मला बहीण मानली. आजच राखी बांधली बघा, राखीच त्यांनी बांधली, त्यामुळे आता त्या माझ्या बहीण झाल्या. म्हणून अगदी त्या संबंधातून पगार तात्यांनी म्हणजे प्रभाकर तात्यांनी खरं तर दिदींना या गावाला आणलं आणि अख्खं गाव त्यांच्यावरती प्रेम करायला लागलं. त्यांच्या कथेवर, त्यांच्या वाणीवर, भागवतावर, कीर्तनावर प्रेम करत असताना यावर्षी मात्र संत कथा झाली पाहिजे. आणि त्या संत कथेतले चरित्र ज्यावेळेला आमच्या मराठी हॉटस्पॉट गजर कीर्तनाचा या चॅनलनी ती कथा प्रक्षेपित केली, 5-5 मिनिटाच्या, 8-8 मिनिटाच्या क्लिपा ज्यावेळेला शरद दादा तुम्ही निघाले काढल्या आणि महाराष्ट्रभर त्या यूट्यूबला आल्या, फेसबुकला, व्हॉट्सअपला आल्या, तर समाज इथं रडतच होता, पण महाराष्ट्र रडत होता. महाराज महाराष्ट्र रडत होता ज्ञानोबांची कथा ऐकताना, तुकोबांची कथा ऐकताना. अशी ही कथा पांगरी गावानं उभ्या महाराष्ट्रभर गाजवली. आणि या पांगरी गावाचं करावं तेवढं कौतुक थोडं. आल्यापासून पाहतो मी काय मिरवणूक काढली महाराज. महाराष्ट्रात अशी मिरवणूक कोणत्या कीर्तनकाराची निघाली नसेल, कोणत्या गायकवादकाची नाही. कोण गाव आहे महाराजाची. रोज आता तुमच्या शिंदेवाडीला मी दरवर्षी जवानाचं कीर्तन करतो बरं का, म्हणूनच ते फळ मिळालंय मला सिन्नर तालुक्यात बरं का. तुम्ही हे जे मला मिरवणूक आणलं ना, याचं खरं श्रेय तुमच्या सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडीला एका जवानाचं 4-5 वर्षापासून जे सेवारूपी कीर्तन करतो मी, त्याचं फळ म्हणून तुम्ही आम्हाला मिरवता आणलंय. नाही तर आमच्यात मिरवता आणण्यासारखं एवढं काही नाही. पण तुम्ही जे मिरवणूक काढता आमची, हे गाव खूप पवित्र आहे बुवा. या पांगरी गावानं आल्यापासून मी पाहतोय खूप सुंदर सोहळा. 7 दिवस झाले या सोहळ्यामध्ये आपण रम्मान झालात, सहभागी झालात. खरं तर असं वाटत असेल वरच्या स्वर्गातल्या देवांना, काय पुण्य कमी पडलं पांगरीला जाता येत नाही, काय पुण्य कमी पडलं भरत महाराजांचा पखवाज ऐकता येत नाही, काय पुण्य कमी पडलं दिदींची कथा ऐकता येत नाही, काय पुण्य कमी पडलं ओंकार महाराजांचा शेडजे ऐकायला मिळत नाही, काय कमी पुण्य पडलं की आमच्या कैलास महाराजांचा गोड स्वर, आमच्या वैष्णवीचा गोड आवाज ऐकायला मिळत नाही, साखरे महाराजाचं कीर्तन ऐकायला मिळत नाही. काहीतरी पुण्य कमी पडलं. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा
पांगरी गावी व्हावा जन्मामा असं म्हणावं लागेल. असं हे पवित्र पांगरी गाव काय गाव आहे महाराज, शुद्ध गाव आहे, भावनिक गाव आहे. आणि या गावाच्या समस्त आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल ना, अशा सगळ्या पांगरी गावाच्या वतीनं ही संत कथा आयोजित झाली. प्रमुख जी मंडळी करणारी आहेत त्यामध्ये प्रभाकर तात्या सरपंच असतील, आधी करून आपण सगळी झटणारी मंडळी असतील, या सगळ्या प्रमुखांच्या वतीनं या कथेचं आयोजन झालं. आणि कथा समापन्न होत असताना तिचा काला साखरे महाराजांच्या कीर्तनानं झालं पाहिजे. आमच्या दोघांचं एक अतूट नातं आहे. ईश्वरानं मला बहीण दिली नाही सख्खी, त्यामुळं सख्खी बहीण मला सोनालीताईंच्या रूपानं मिळालेली बरं का, म्हणून ती माझे लाड पुरवत. हे ती दिदीने ठेवलेला काल आहे. नाही तर कोणी कीर्तनकार ठेवू शकतात, ढोक महाराज ठेवू शकतात, गिरी महाराज कोणी ठेवू शकतात. मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण त्यांचा भाऊ आहे म्हणून तो मला मान आहे, भावाला मान दिला पाहिजे म्हणून तो मान आहे. आमचे खरं तर सोनाली दिदींच्या या पवित्र कथेच्या व्यासपीठावर महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे असा एक अट्टहास निर्माण झाला. आणि त्या दृष्टीनं हे काल्याचं कीर्तन आमचे प्राणप्रिय जीवलग आमच्या दोघांना एक सखा मिळाला आहे. तो आमचा सखा म्हणजे सोलापूरचे महादेव दादा खरसाडे बरं का. आमचं जीवन आहे, हृदयातला माणूस आहे, अत्यंत हे सगळं करायला तेच कारणीभूत आहे. हो, दारफळलाही घोड्यावर मिरवणूक होती ना आमची, त्यांचीच होती. इथंही तुम्हाला जे बसवलं आहे डोलीमध्ये तेही त्यांचंच आहे. अजून खूप स्वप्न आहेत, हेलिकॉप्टरमधून उतरायचं त्यांना आम्हाला, काल्याची दही हंडी फोडायला. अशी माणसं मिळाली पाहिजे ना कृष्ण महाराज. भाग्यवान आहेत आम्ही, आमची सोनालीताई आणि अक्रूर महाराज. आम्हाला हा महादेव दादा नावाचा एक व्यक्ती जीवलग सखा प्राणप्रिय श्वास मिळाला आहे की तो आमच्या अशा हौशी करत राहतो. आणि त्या हौशी करण्यासाठी असं पांगरी गावासारखं गाव लागतं. म्हणून अगदी या पांगरी गावानं ठेवलेल्या उत्सवातला हा काला या ठिकाणी समापन्न करत असताना खरं तर आता मी त्याच्यात बोलत राहिलो तर 1 तास जाईल. खूप आपण गोड केलेलं आहे, म्हणून अवघ्याची गोड झाली जसं म्हणतो ना आपण, तसं अवघं गोड आहे आता इथं. म्हणून अगदी या समापन्न होत असणाऱ्या काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आहे. व्यासपीठावरती दिदी बसलेले आहेत. खरंच सांगतो दिदींचं कर्तृत्व 32-33 वर्षाचं वय आहे महाराज. 33 वर्षात 32 वर्षामध्ये एवढं कर्तृत्व होत नाही. आज भारत देशात कथा होतात, महाराष्ट्रात कथा होतात, गुजरातला कथा झाली, परराज्यात, परधर्मात, परभाषेत कथा झाल्यात, टी व्हीला कथा झाल्यात, कुठं कथा नाही महाराज. कथा झाली, यात्रा झाल्यात, हजारो लोकांना, हजारो विद्यार्थी घडल्यात. आता ही वैष्णवी आहे, ही जी गाणारी वैष्णवी रोज कथेला गाते. आता इथं आपण रात्री सन्मान केला तिचा. आता ती उद्या 5-10 दिवसानं वृंदावनला निघालेली. तिकडच्या कथाकारांनी बोलवलं तिला गायला. शिकली कोणाकडे? सोनालीताईंकडे. बघा, म्हणजे दगडाची वीट तयार केली, दगडाची वीट तयार केली आणि ती आपल्याला नाही ठेवली त्यांनी, माझ्या बांधकामालाच, माझ्याच कथेला नाही ठेवली. हो, मोठा कोण असतो? साधू कोण असतो? आचरणशील कोण असतो? देणारा कोण असतो? लक्षात ठेवा. वीट तयार केली. आमच्या गुरु महाराज म्हणायचे आम्ही तुम्हाला विटा तयार केल्यात. भरत महाराज, पंडित केशव गुरुजी जगदाळेंनी तयार केलेली वीट आहे, पण ती काही त्यांच्या बांधकामाला नाही आहे, ती तुमच्या माझ्या बांधकामाला आलेली. तसं ही वैष्णवी नावाची वीट आमच्या कल्याण स्वामी संस्थान किंबहुना अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्थेत तयार झालेली वीट आहे. ती आता महाराष्ट्रात नाही तर परराज्यात, परदेशात कथेला गायला निघाली. अशा विद्यार्थी घडवण्याचं कामही दिदींनी केलेलं आहे. म्हणजे घातला दुकान देती आली असे दान. म्हणजे दानही आहे, वक्तृत्वही आहे, आवाजही आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही बघा ते आमच्या दिदींकडे नाही. म्हणून अगदी दिदींच्या या कथेचा समारोप होत असताना काल्याचं कीर्तन करण्याचं भाग्य आहे. आज कीर्तन साथीला ही महाराष्ट्रातील नामांकित मंडळी, खरंच सांगतो भरत पठाडेसारखा आता वादक पुन्हा कोणी नाही महाराज. भरत पठाडे, अरे रे रे रे, हे पखावज म्हणजेच भरत पठाडे महाराज. इथून पुढे लोक पखवाजाला ओळखतील ना ओंकार महाराज, तर फक्त भरत पठाडेच्या नावानं ओळखतील बरं का. भरत महाराज, तुमच्याबद्दल बोलत असताना माझ्या डोळ्यात अश्रू येतात. काय एवढा छोटासा पोरगा होता भरत. आज कोणी म्हणतं आम्हाला भरत पाहिजे, भरत पाहिजे, भरत पाहिजे. का? तेवढं समर्पण आहे महाराज पखवाजाच्या ठाई. रात्री कुठून 4-5 वाजता पहाटे पोहोचले ते आपल्यापाशी. किती कष्ट आहेत महाराज, खूप तयारीनं वाजवतात. भरत महाराजांसाठी आणखी जोरात टाळी वाजवा. आपल्यासाठी आलेत, भरत महाराजांना वंदन. हे ओंकार महाराज जगताप आहेत बरं का, त्यांच्यासाठी पण जोरात टाळी वाजवा. आवाज असा शेड जे रब्बल जसं फाकत राहतं ना, असा वर जातच राहतो. रब्बल तुटून जाईल पण त्यांचा आवाज तुटत नाही. ओंकार महाराज जगताप, त्यांनाही माझं वंदन. आमचा कैलास अतिशय निरागस पोरगा आहे, कैलास पवार. दिसायला अतिशय निरागस, गाणंही त्याचं निरागस. आता तुम्ही प्रमाण ऐकालच. आमचे कैलास महाराज आहेत. वैष्णवी माझी बहीण आहे, गोड गाते, तिलाही माझं वंदन. या भागाचे आमचे नागेश महाराज,
या कुठे घेत नागेश्वर महाराज त्यांना वंदन. आमचे वैभव महाराज आहेत सिन्नर आणि या पट्ट्यामध्ये गोड आवाज आहे त्यांचा, वारकरी चालींचा ठेवा आहे, त्यांना माझं वंदन. आपण उभी असणारे गुणवान टाळकरी या गावचे भूमिपुत्र गोड मृदंगाचार्य आमचे निलेश महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आपल्या गावचे भूमिपुत्र आहे. आधी करून आपण गावातील पंचक्रोशीतील सगळी गुणवान टाळकरी मंडळी योगायोगानं आज पांडुरंग महाराजगिरी उभ्या महाराष्ट्रभर. मी आळंदीला असताना ज्यांची कीर्तन ऐकून कीर्तनकार झालो बरं का. हो, आपल्या सिन्नर तालुक्यात मोठं नाव आहे पांडुरंग महाराजगिरी, मोठा कीर्तनकार आहे, मोठा विद्वान. हो, एक अभंग विनोदाच्या शैलीतून अभ्यासाच्या चिंतनातून सोडणारे पांडुरंग महाराजांचे चिरंजीव आपल्या सप्ताहाला आज आलेत, कृष्णा महाराजगिरी, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून बसलेली महाराज मंडळी दिदींच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. आमचे मामा आहेत, खरसाडे दादा आहेत. खरं तर या कार्यक्रमाला ज्यांनी उभा देश, आता हे तुम्हाला सगळं नंतर पाहायला मिळेल. अतिशय गोड मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाचा शरद दादा शिंदे, जोरात टाळी वाजवा. औरंगाबादवरनं, तसं औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगरवरनं ते आलेत. खरं तर गोड स्वभाव आहे आणि आता या कार्यक्रमाला त्यांनी सजवलेलं आहे ड्रोल कॅमेराद्वारे, त्यांच्या या मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तना चॅनलद्वारे उभ्या देशात ते याचा प्रचार करणारे, त्यांनाही माझं वंदन. आमचा लहू आहे, लवला वंदन. दुसरा कॅमेरामॅन त्याला वंदन. आमचे केशवदादा मोरे, अतिशय गोड ट्रबल बाज गेंद विको, चांगली बटणं फिरवलीत, त्यांना त्याच्यातलं उत्तम ज्ञान आहे, त्यांनाही माझं वंदन. 7 दिवस कथेला येतात, खूप सिस्टीम चांगली लावली. मंडप डेकोरेशन, बालदार, चोपदार, विनेकरी, मातृवर्ग बहुसंख्या आहे, पितृवर्ग बहुसंख्या आहे. जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक अर्ध्या तासामध्ये काल्याचं कीर्तन सांगणारे. वेळ खूप झाला आहे, आपल्याला वेळ झालेला आहे. आता हे वर्णन करत असताना थोडे 15-20 मिनटं गेले. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. अर्ध्या तासामध्ये सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करावी. पाहता गोबळी खाय त्यांची उष्टावळी, कमी करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आले द्यावे डाई, धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाची ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन. देवा दे देवा जगत्रय जीवा, परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा. या माता माऊल्यांना विनंती माझी, आलेले आत्ताची. तिथं समोर आहे ना विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर स्क्रीन लावलेली आहे, समोरच्या पटांगणामध्ये. ते तुम्हाला टी व्हीला पाहायला मिळेल, समोर दिसेल सगळ्यांना. अडचणीत बसण्याची गरज नाही. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला विठाला. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. अच्छा, थोडासा हातला आवाज कमी झाला बघ केशव. आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी बस एवढं असतं. जो अभंग आपण घेतलाय, निवडलाय, लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा काला या प्रकरणातला भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये केलेलं अलौकिक काल्याचं चरित्र सांगणारा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पाहिला गेलं तर गोवळ विको कमी राहू दे थोडस म्हणताना दे. गायीच्या धारा काढणारे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जीवन जगणारे गोपाळ. पण चरित्र असं घडलं की विश्वाच्या मालकानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खावं असं गोपाळांनी काय केलं? करीती नामाचे चिंतन, गडी नामाचे चिंतन करीती, गडी कान्होबाचे ध्यान करीती.
कान्होबाचं ध्यानही केलं आणि कान्होबाच्या नावाचं चिंतनही केलं. आणि नामाच्या चिंतनाचा आणि ध्यानाचा परिणाम भगवान परमात्मा संतुष्ट झालं आणि त्यांच्या ताटातलं उष्ट खायला लागलं. नुसतं उष्ट नाही खाल्लं, आली द्यावी डाई, जगाला डाव दाखवणारा, जगाशी नियतीचा क्रूर खेळ खेळणारा गोपाळांचा डाव द्यायला लागला. जगाचं रक्षण करणारा, धावे वळत्या मागे गाई, गाईचा सांभाळ करतो चरित्र आहे. डाव देणारा डाव देतोय चरित्र आहे. खायला देणारा गोपाळांच्या ताटातलं उष्ट खातो चरित्र आहे. एवढंच नाही तर विश्वातल्या ब्रह्मादिक लोकांना जो काला मिळत नाही, स्वर्गातल्या देवांना जो काला मिळत नाही, तो काला सहजच गोपाळांच्या जीवनामध्ये देवानं प्रदान केला. मग महाराज त्याच्यासाठी तर आम्ही हे सगळा खटाटोप केलाय. आम्हाला तो काला कशानं मिळेल? एके ठाई काला. एक विचाराची माणसं एका मंडपात आणावी लागतात. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मुसलमान काय, महिला काय, पुरुष काय, आबाल काय, वृद्ध काय. जेव्हा एक समाज एका मंडपामध्ये एका विचारानं स्थापित होतो त्या दिवशी काला होत असतो. एके ठाई काला. त्याच्यासाठी काय करावं लागतं? तुका म्हणे भाविकाला अंतकरणामध्ये शुद्ध भाव लागतो आणि भाविक होण्यासाठी साधन आहे करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. काल्याचा अभंग आहे. अभंगाचं अर्ध्या तासामध्ये चिंतन आणि भगवंताच्या लीला अर्ध्या तासामध्ये. 1 वाजता आपल्याला थांबायचं आहे. राहिलेल्या 1-1.25 तासामध्ये गोड काल्याचं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या पांगरी गावाला. 7 दिवसापासून या विश्वातल्या देवाच्या आवडीची जी कथा आहे तिला संत कथा म्हणतात. या विश्वातल्या देवाला जर काय आवडतं असं जर विचारलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, तीही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसित. जे भक्ताचं चरित्राचं गायन करतात ते संत देवाला खूप आवडतं. ज्ञानोबारांची दुसरी एक ओवी आहे त्याला, हरपली आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. अखंड संत मालिकेचं पारायण करावं, अखंड संत चरित्र कानावरती घ्यावं. गोरोबा काका, निळोबाराया, ज्ञानोबाराया, तुकोबाराया या विश्वात जेवढे संत झाले त्यांच्या जन्माच्या कथा, त्यांच्या चमत्काराच्या कथा, त्यांच्या ज्ञानाच्या कथा, वैराग्याच्या कथा मुखारविंदातून कानावरती पडल्या. जीवन देवापर्यंत जाण्यासाठी मार्ग मिळत असतो आणि तो मार्ग संत कथेनं प्राप्त होतो. आणि म्हणून ती संत कथा आपल्या पांगरी गावाला संत कथा करत असताना, संत कथा बोलत असताना, सांगत असताना हृदयापर्यंत, मनापर्यंत, भावनेपर्यंत आणि देवाच्या पायापर्यंत पोहोचत करणारी कथाकार पाहिजे ना. संत कथा सांगायची पण ती संत कथा हृदयापर्यंत गेली पाहिजे. ज्ञानोबाराय हृदयापर्यंत गेली पाहिजे, तुकोबाराय गेली पाहिजे, जनाबाई गेली पाहिजे, मीराबाई गेली पाहिजे. या विश्वातल्या सगळ्या संत कथा जर पांगरी गावातल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचत करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुंदर कथाकार पाहिजे. म्हणून भारत देशात, महाराष्ट्रात दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 11 वाजता हभप अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल. आयोजक समस्त ग्रामस्थ, पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.